नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवरती. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आपण आज महाराष्ट्र शासनामार्फत होणाऱ्या बीड जिल्हा पोलीस पडील भरती प्रक्रिया 2026 साठी आज आपण सराव प्रश्नपत्रिका ठिकाणी पाहणार आहोत. मित्रांनो बघा, महत्त्वाचं म्हणजे काय, 80 गुणाची बघा ही आपली आज जी मित्रांनो बघा जी की प्रश्नपत्रिका असणार आहेत आणि 80 गुणांसाठी बघा मित्रांनो एकूण 80 प्रश्न या ठिकाणी आपण आज पाहणार आहोत. मित्रांनो बघा, महत्त्वाचं म्हणजे काय, जर तुम्ही आपला आजचा संपूर्ण भाग जर शेवटपर्यंत पाहिलं तर बघा मित्रांनो तुम्हाला पेपरचं पॅटर्न या ठिकाणी कळणार आहे. म्हणजे बघा नेमकं पेपरमध्ये प्रश्नसंच मित्रांनो बघा जे काही ठिकाणी कशा प्रकारचे विचारले जातात या ठिकाणी बघा जे की मित्रांनो तुम्हाला विचारलं जे की मित्रांनो समजून जाणार आहे. म्हणून बघा मित्रांनो वेळ लावू नका, लगेच बघा मित्रांनो या ठिकाणी काय करा, आपला हा संपूर्ण भाग शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या आणि नवीन असाल तर बघा मित्रांनो आपल्या या चॅनलला आताच तुम्ही सबस्क्राईब मात्र अवश्य करून घ्या. ओके मित्रांनो बघा, महत्त्वाचं म्हणजे काय, वही पेन घ्या आणि हे संपूर्ण काय मित्रांनो बघा प्रश्नसंच नोट डाऊन करून घ्या आणि येणाऱ्या 24 ते 48 तासाच्या आत बघा मित्रांनो हा आपले जे काही संपूर्ण मित्रांनो बघा 80 प्रश्नसंच आहेत, पाठांतर मात्र आवश्यक करून घ्या. ओके, कारण मित्रांनो बघा 100% बघा मित्रांनो यामधला कोणताही प्रश्न तुम्हाला बघा या ठिकाणी जी की परीक्षेला पाहायला मिळू शकतो. म्हणून एकही प्रश्न मिस करू नका, पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून घ्या. प्रश्न पहिला, कोयना नगरला कोणत्या वर्षी भूकंपाचा भीषण तडाखा बसला होता? मित्रांनो बघा, कोयना नगरला बघा जी की भूकंपाचा भीषण तडका बघा जी की मित्रांनो क्रमांक 1967 या वर्षी मित्रांनो जी की बसलेला होता. म्हणजे क्रमांक बघा आपल्या प्रश्नाचा या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार असेल. ओके, दुसरा प्रश्न, हा, खालीलपैकी कोणते शहर गोदावरी नदीच्या काठी नाही? मित्रांनो बघा, आता या चारपैकी नाशिक, पंढरपूर, नांदेड की पैठण या चारपैकी कोणतं शहर मित्रांनो गोदावरी नदीच्या बघा जी की काठावर वसलेलं नाही? तर त्या म्हणजे मित्रांनो बघा जी की क्रमांक पंढरपूर. तर मित्रांनो बघा, पंढरपूर हे शहर बघा जे की भीमा भीमा या नदीच्या मित्रांनो बघा जे की काठावर वसलेलं शहर आहे. ओके, जर याला सोडलं पैठण, नांदेड आणि नाशिक मित्रांनो बघा हे 3 शहरं बघा जी की गोदावरी नदीच्या काठावर वसलेली शहरं आहेत. ओके, लक्षात ठेवून घ्या. पुढे, महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? मित्रांनो बघा, महाबळेश्वर हे जे थंड हवेचं ठिकाण आहे हे मित्रांनो बघा जे की क्रमांक सातारा या जिल्ह्यामध्ये आहे. ओके, लक्षात ठेवा. पुढे बघा, मुंबई शहरास पाणी पुरवठा करणारी तानसा व वैतरणा बघा हे मित्रांनो मुंबई या शहराला बघा जे की पाणी पुरवठा करणारी तानसा व वैतरणा हे जलाशय कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर बघा मित्रांनो हे जे जलाशय आहेत बघा जे की क्रमांक ठाणे मित्रांनो बघा जे की या जिल्ह्यामध्ये आहेत. ओके, लक्षात असू द्या. पुढे, हां बघा, चालू घडामोडीचा प्रश्न विचारला आहे. 2026 मध्ये किती लोकांना पद्मविभूषण या पुरस्काराने पुरस्कृत करण्यात आले? मित्रांनो बघा, 2026 मध्ये एकूण किती लोकांना जे की पद्मविभूषण या पुरस्कारानं पुरस्कृत करण्यात आलं? तर ते म्हणजे बघा जे की मित्रांनो क्रमांक 5 आपल्या प्रश्नाचा या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार असेल. पुढे, नुकतेच कोणत्या राज्य सरकारने देशात पहिल्यांदाच ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र बघा एल्डरजी बघा मित्रांनो एल्डरली बजेट सादर केलेलं आहे? तर बघा मित्रांनो जे की क्रमांक बघा बघा जे की केरळ आपल्या प्रश्नाचा या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार असेल. पुढे, सध्या बघा 2026 मध्ये अजित पवार कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्री होते? बघा मित्रांनो अजित पवारवर हे बघा जे काही ठिकाणी प्रश्नसंच विचारण्यात आलेला आहे. या ठिकाणी बघा परीक्षेमध्ये देखील आपल्याला मित्रांनो या प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके, लगेच पाठांतर करून घ्या. तर बघा, सध्या 2026 मध्ये अजित पवार मित्रांनो हे कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्री होते? तर ते म्हणजे बघा मित्रांनो जे की क्रमांक बघा जे की व ब बरोबर म्हणजे मित्रांनो पुणे व बीड बघा जे की या 2 जिल्ह्यांचे मित्रांनो ते बघा जे की सध्या पालकमंत्री होते. ओके, पुढे, महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वात जास्त वेळा उपमुख्यमंत्री कोण राहिले आहेत किंवा होते? तर बघा मित्रांनो, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये बघा की सर्वात जास्त वेळा उपमुख्यमंत्री हे पद कोणी भूषवलं होतं किंवा राहिलं होतं? तर ते म्हणजे मित्रांनो बघा जे की क्रमांक अजित पवार आपल्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होणार असेल. मित्रांनो बघा, अजित पवार हे मित्रांनो बघा जे की आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री होते. बघा जे की मित्रांनो यांचं जे की निधन झालेलं आहे. ओके, काल परवा. मित्रांनो बघा, आता यांच्या जीवनावर जेवढे काही मित्रांनो बघा प्रश्नसंच तयार होतात ते संपूर्ण प्रश्नसंच तुम्ही या ठिकाणी बघा जे की करून जाण्याचा प्रयत्न करा. कारण मित्रांनो बघा, मागं झालेल्या हिंगोलीच्या पेपरमध्ये अजित पवारवर मित्रांनो बघा जवळपास 1-2 प्रश्न पडले होते. म्हणून देखील बघा मी या ठिकाणी या आपल्या आजच्या प्रश्नपत्रिकेमध्ये 1-2-3 प्रश्न घेतलेले आहे. ओके, याच प्रकारे बघा तुम्ही देखील जेवढे काही प्रश्न तयार होतील तेवढे प्रश्नसंच पाठांतर करून जा. कारण बघा यांच्या मित्रांनो प्रत्येक प्रश्न बघा या ठिकाणी जे की परीक्षेमध्ये तुम्हाला एखादा प्रश्नसंच पाहायला मिळू शकतो. ओके, पुढे,
अजित पवार यांच्याकडे सध्या कोणते खाते होते? मित्रांनो बघा, अजित पवार यांच्याकडे सध्या कोणतं खातं होतं? तर बघा जे की क्रमांक वित्त आणि नियोजनाचं खातं होतं. ओके, लक्षात ठेवा. पुढे, भारताचे पहिले मुख्य माहिती आयुक्त कोण होते? मित्रांनो बघा, आपल्या भारताचे पहिले मुख्य माहिती आयुक्त कोण होते? तर बघा जे की मित्रांनो क्रमांक वजाहत हबीबुल्लाह. बघा जे की मित्रांनो आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होणार असेल. ओके, लक्षात असू द्या. पुढे मित्रांनो बघा, या ठिकाणी एक महत्त्वाची तुम्हाला बात सांगतो. तर ती म्हणजे काय? बीड जिल्हा पोलीस पाटील भरतीचा पेपर पहिल्याच प्रयत्नात पास करण्यासाठी आपला 5,000+ प्रश्नांचा महाठोकळा लगेच खरेदी करा. लगेच खरेदी करण्यासाठी 74149307 या क्रमांकावर फक्त आणि फक्त ₹150 पे करून तुम्हाला बघा व्हॉट्सअपला या ठिकाणी स्क्रीनशॉट शेअर करायची आहे. व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट शेअर केल्या अवघ्या 1 मिनिटाच्या आत मित्रांनो आम्ही हा महाठोकळा बघा जे की तुम्हाला तुमच्या ठिकाणी व्हॉट्सअप ग्रुपवर अवेलेबल करून देणार आहोत. म्हणून वेळ लावू नका, वेळ खूप कमी आहे. आज बघा 13 फेब्रुवारी आहे आणि मित्रांनो फक्त जर आजचा विचार केला तर आणि फक्त 9 दिवसांचा बघा या ठिकाणी आपल्याकडे मित्रांनो कालावधी बघा जे की या ठिकाणी उरलेला आहे. आणि मित्रांनो जर तुम्हाला समजा कमी वेळेत जास्तीत जास्त जर अभ्यास तुम्हाला करायचा असेल तर मित्रांनो बघा आपला महाठोकळा या ठिकाणी अवश्य आत्ताच्या आता बाय करून घ्या. ओके, पुढचा प्रश्न बघा आता. हां, बघा आता मित्रांनो जे काही ठिकाणी गणिताचा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. बघा, एका मैदानावर पूर्ण खेळाडू संख्येने हँडबॉलचा सामना चालू होता. सामन्यावर पंच देखरेख करत होते. तर मैदानात एकूण पायांची संख्या बघा जी की किती? या प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. बघा मित्रांनो, बघा जो मित्रांनो हँडबॉलचा संघ आहे मित्रांनो बघा, या संघामध्ये एकूण खेळाडूंची संख्या असते 7. ओके, लक्षात ठेवा. आता हे जर मित्रांनो 7 असतील तर बघा संघ जेव्हा चालू आहे तर बघा 2 संघ असतात बघा असे. आणि ओके, 2 संघ म्हणजे बघा जे की एकूण किती? जर 2 संघ आणि जर या ठिकाणी जर आपण 7 केलं तर बघा झाले किती? 14. ओके, म्हणजे एका संघामध्ये एकूण किती बघा? 14 पाय आपल्याला मिळालेत. बघा या ठिकाणी मी सांगलो आता जसं की हँडबॉल खेळाडूंचा एक संघ, एका संघात 7 खेळाडू असे. 2 संघ म्हणजे बघा मित्रांनो बघा असे 2 संघ म्हणजे एकूण 14 जण. ओके, प्रत्येकाला 2 पाय म्हणून 14 गुणाकार 2 केले आले किती? 28 पर्यंत. 28 प्रश्नाचा आन्सर नाही, कारण त्या ठिकाणी बघा एक पंच देखील आहे आणि बघा मित्रांनो त्या एका पंचाला एकूण 2 पाय. असे 2 पाय म्हणजे किती? हे 2 पाय प्लस हे 28 पहिलेचे म्हणजे बघा एकूण किती? बघा जे की टोटल 30 पाय मित्रांनो बघा जे की ठिकाणी त्या मैदानावर असणार आहेत. म्हणजे बघा क्रमांक मित्रांनो जे की 30 आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार असेल. ओके, पुढे बघा आता घोड्याचा संबंध जर पागाशी असेल तर हत्तीचा संबंध प्रश्नचिन्हासोबत. मित्रांनो बघा, घोड्याला बांधाच्या जागेला आपण पागा म्हणतो. याच प्रकारे जे आपण हत्तीला बांधतो त्या हत्तीला बांधाच्या जागेला काय म्हणतात? तर बघा जे की अंबरखाना असं म्हटलं जातं. ओके, जे की बघा मित्रांनो क्रमांक ब अंबरखाना आपल्या प्रश्नाचा या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार असेल. पुढे आता बघा या ठिकाणी विसंगत पद आपल्याला ओळखायला सांगितलंय. मित्रांनो बघा जसं की गाजर, आलू, टोमॅटो आणि लसूण. बघा मित्रांनो यापैकी विसंगत पद कोणतं आहे? तर ते म्हणजे मित्रांनो बघा जे की क्रमांक क टोमॅटो. तर टोमॅटो का? मित्रांनो बघा गाजर, आलू आणि लसूण हे बघा मित्रांनो जे 3 पालेभाज्या आहेत मित्रांनो, हे बघा जे की जमिनीच्या आत बघा जे की मित्रांनो उगवल्या जातात. आणि बघा टोमॅटो हे मित्रांनो बघा जे की जमिनीवर या ठिकाणी येणारं फळ आहे. म्हणून मित्रांनो बघा टोमॅटो बघा जे की ठिकाणी हे विसंगत पद ठरणार आहे. ओके, पुढे बघा आता 14वा प्रश्न. 10 मजूर 6 तास काम करून एक काम 12 दिवसात पूर्ण करतात. तेच काम 20 मजूर 9 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील? तर मित्रांनो बघा किती दिवसात पूर्ण करतील? डायरेक्ट 10 मजूर गुणाकारात 6 तास गुणाकारात 12 दिवसात काम पूर्ण करतात. छेदामध्ये हेच काम 20 मजूर गुणाकारात 9 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील? डायरेक्ट मित्रांनो बघा याची काटछेड करा, गुणाकार भागाकार काय ते आडू करून टाका. म्हणजे बघा जे आपलं मित्रांनो करेक्ट आन्सर बघा एक नाही जे की 4 दिवस हे येऊन जाईल. ओके, लक्षात ठेवा. पुढे बघा, तर हां बघा आता 15वा प्रश्न बघा. हां काय म्हणतो? दर शेकडा 8 दराने 3,000 रुपयांची 5 वर्षाची सरळ व्याजाने किती रास होईल? बघा मित्रांनो रास विचारले ना, डायरेक्ट काय करा, स्पष्टीकरण कसं दिलो. हे 3,000 आपलं मुद्दल घ्या, गुणाकारात बघा जे की आपलं दर किती? 8% दरानं, गुणाकारात 8 आणि गुणाकारात एकूण आपल्याला किती वर्षासाठी घेतल्या? 5 वर्षासाठी, म्हणजे गुणाकारात 5 घेतो. आता छेदामध्ये डायरेक्ट 100 घेतलो. आता मित्रांनो जर मी याचा गुणाकार भागाकार केलो तर भेटतं किती? 1200 रुपये. ओके, आता आपल्याला काय विचारलंय? तर रास विचारलेला म्हणून मी काय करतो, हे 3,000 घेतो प्लसमध्ये 1200 करतो. तर आले किती बघा जी की
4200 म्हणजे 42 आपल्या प्रश्नाचा या ठिकाणी मित्रांनो करेक्ट आन्सर होणार असेल, जे की बघा क्रमांक लक्षात ठेवून घ्या. पुढे आता हां, आता बघा 19, 23, 29, 33, 37 यापैकी गटात न बसणारी संख्या कोणती आपल्याला विचारलंय. मित्रांनो बघा, आता बघा पर्यायामध्ये कोणती 19, 33, 37 आणि 29. आता या चारपैकीच आपल्याला कोणती ओळखायची आहे, तर ती कोणती? तर बघा जी की मित्रांनो क्रमांक ब जी की 33 ही असणार आहे. कारण आता मित्रांनो बघा 33 ही संख्या मूळ संख्या नाही. कारण मित्रांनो बघा 33 ही संख्या 11च्या पाड्यामध्ये येते, त्यामुळे मूळ संख्या नाही. आता जर हिला सोडलं 19, 37 आणि 29 मित्रांनो हे ज्या संख्या आहेत बघा ह्या मूळ संख्या आहेत. म्हणून जे की या ठिकाणी बघा मित्रांनो गटात न बसणारी संख्या ही बघा क्रमांक ब जे की 33 ही असणार आहे. ओके, पुढे आता बघा आदित्याची 6 विषयाची सरासरी 68 आहे. त्यापैकी पहिल्या 3 विषयांची सरासरी 60 तर शेवटच्या 2 विषयांची सरासरी 65 आहे. तर आदित्यला 4थ्या विषयात एकूण किती गुण मिळाले? बघा मित्रांनो आदित्याची 6 विषयाची सरासरी 68 आहे म्हणून काय केलं 6 गुणाकारात 68 आले किती 408. पुन्हा यापैकी 3 विषयाची सरासरी 60 म्हणून पुन्हा 3 गुणाकारात 60 180. नंतर शेवटच्या 2 विषयाची सरासरी 65 आहे म्हणून पुन्हा 2 गुणाकारात 65 आलं 130. आता 4थ्या विषयाची सरासरी करण्यासाठी काय करतो हे बघा एकूण किती आपले गुण 408 घेतलो पुन्हा मायनस 180 प्लस 130 किलो झाले किती 180 प्लस 130 310. आता जर मी समजा 408 मधून हे 310 मायनस केलो तर यायला किती बघा जी की 98 मित्रांनो बघा जी की 4थ्या विषयातील गुण आपल्याला मिळत आहेत. म्हणजे बघा क्रमांक मित्रांनो क जे की आपल्या प्रश्नाचा या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार असेल. मित्रांनो बघा या ठिकाणी मी असं वरी लिहून देखील बघा तुम्हाला समजून सांगू शकलो असतो, परंतु मित्रांनो बघा थोडंसं विद्यार्थ्यांना बघा जे की समजायला या ठिकाणी बघा मित्रांनो प्रॉब्लेम होत होत्या. म्हणून मी काय केलो डायरेक्ट बघा या ठिकाणी मित्रांनो प्रश्नाच्या खाली या ठिकाणी आन्सर जे की तुम्हाला दाखवत आहे शो करून. ओके, पुढे बघा आता हां, आता बघा प्रश्न काय आहे बघा 2 अंकी 2 संख्यांचा मसावी 14 व लसावी 490 आहे. तर त्या 2 संख्यांची बेरीज किती? बघा मित्रांनो 2 अंकी 2 संख्यांचा मसावी 14 व लसावी 490 आहे. तर त्या 2 संख्यांची बेरीज किती? आता काय केला डायरेक्ट लसावी छेदामध्ये मसावी करा. लसावी छेदात जर मसावी म्हणजे काय? आता मित्रांनो बघा लसावी किती 490 छेदामध्ये मसावी. जर आपण या 490ला 14 भागलं तर आलं किती 35 आलं. ओके, या ठिकाणी मी हे संख्या घेतलो नाही डायरेक्ट घेतलो. आलं किती 35. ओके, या जर आपण 14 490ला भागलं 35 येतं. ओके, मग पुन्हा या 35चे 2 अवयव पाडू जसं की 7 आणि 5 म्हणजे 7 गुणाकारात 5 7 5 35. ओके, असे 7 आणि 5 आपण 2 अवयव पाडल्या. आता काय करतो या पहिल्या 7ला मी या मसावीनं गुणाकार करतो जसं की 14नं. आता 14 7 98 पुन्हा या 5ला काय करतो दुसऱ्या भागाला देखील मसावीनं गुणाकार करतो. ओके, जसं की 14 5 70. मग आता बेरीज म्हणले ना म्हणून ह्या 2 98 प्लस 70 जर केलो आले किती 168 झालं आपल्या प्रश्नाचं उत्तर, जे की बघा क्रमांक ड मित्रांनो करेक्ट आन्सर होणार असेल. ओके, लक्षात ठेवा. पुढे हां बघा आता तर हां बघा आता महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना कुठे सुरू झाला? मित्रांनो बघा महाराष्ट्रातला आपला बघा जी की पहिला साखर कारखाना हा बघा जी की क्रमांक बेलापूर मित्रांनो जी की या ठिकाणी सुरू झाला होता. ओके, लक्षात ठेवा. पुढे राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलून काय ठेवण्यात आले? विद्यार्थी मित्रांनो बघा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलून बघा जे की मित्रांनो क्रमांक ब मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे बघा जे की मित्रांनो करण्यात आले आहे. ओके, लक्षात ठेवा. पुढे भीम ॲपचे पूर्ण रूप काय आहे? मित्रांनो बघा भीम या ॲपचं पूर्ण रूप बघा जे की मित्रांनो पूर्ण रूप काय आहे? तर बघा जी की क्रमांक भारत इंटरफेस फॉर मनी आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी जे की करेक्ट आन्सर होणार असेल. ओके, पुढे गावातील आठवडी बाजाराला काय म्हणता येईल? मित्रांनो बघा गावामधल्या जे की आठवडी बाजाराला काय म्हणतात? तर बघा जे की मित्रांनो क्रमांक ब जे की मंडई असं म्हटलं जातं. ओके, पुढे हां नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशनचे सूत्रवाक्य काय आहे? मित्रांनो बघा नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशनचं बघा जे की सूत्रवाक्य काय आहे? बघा क्रमांक बघा जी की जानकारी ही बचाव हे मित्रांनो बघा जी की हे त्याचं सूत्रवाक्य आहे. ओके, लक्षात ठेवा. बघा आता पुन्हा काय म्हणलंय UNO बघा मित्रांनो या संज्ञेचं विस्तृत रूप बघा जे की आपल्याला कोणतं आहे या प्रकारचा प्रश्नसंच विचारण्यात आलेला आहे. तर बघा UNO या संज्ञेचं बघा जे की विस्तृत रूप हे बघा मित्रांनो बघा जे की क्रमांक ब युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन असा
त्याचं बघा जे की मित्रांनो संक्षिप्त रूप किंवा विस्तृत रूप आपण या ठिकाणी म्हणू शकतो. ओके. पुढे बघा, बुद्धिबळात खेळाच्या सुरुवातीस कोण सर्वात जास्त संख्येत असतात? मित्रांनो बघा, बुद्धिबळामध्ये बघा जे की खेळाच्या सुरुवातीला कोण सर्वात बघा जे की जास्त संख्येमध्ये या ठिकाणी असतात, तर बघा जे की क्रमांक प्यादे आपल्या प्रश्नाचा या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार असेल. ओके. पुढे, गोपीचंद कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे? मित्रांनो बघा, गोपीचंद हा खेळाडू कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे? तर ते म्हणजे मित्रांनो बघा जे की क्रमांक ड बघा जे की बॅडमिंटन आपल्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होणार असेल. पुढे, स्वित्झर्लंड हा देश कोणत्या खंडात येतो? मित्रांनो बघा, स्वित्झर्लंड जो हा बघा देश आहे, हा कोणत्या खंडामध्ये येणारा देश आहे? तर बघा ते म्हणजे बघा जे की क्रमांक युरोप आपल्या प्रश्नाचा या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. पुढे, आंतरराष्ट्रीय महिला दिन कोणत्या तारखेस साजरा केला जातो? मित्रांनो बघा, आंतरराष्ट्रीय महिला दिन हा बघा जे की क्रमांक ब जे की 2 मित्रांनो बघा जे की 8 मार्च आपल्या प्रश्नाचा या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार असेल. ओके. लक्षात ठेवा. मित्रांनो बघा, या आपल्या व्हिडिओच्या अगोदर देखील आपण बीड जिल्ह्यासाठी एक बघा जे की 80 पैकी 80 गुणांची प्रश्नपत्रिका या ठिकाणी आपण अपलोड केलेली आहे. जर समजा ती अजून तुम्ही या ठिकाणी पाहिली नसाल तर मित्रांनो बघा त्याची काय लिंक करतो मी बघा, मी त्या पहिल्या बघा जे की प्रश्नपत्रिकेची लिंक बघा या आपल्या जे की व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला अवेलेबल करून देतो. अवश्य बघा मित्रांनो, मागील देखील तो पार्ट संपूर्ण अभ्यासून घ्या. ओके. कारण त्यामध्ये देखील मित्रांनो बघा परीक्षेच्या दृष्टीनं अत्यंत IMP असे प्रश्नसंच बघा जे की आम्ही समाविष्ट केलेले आहेत, इन्क्लूड केलेले आहेत. म्हणून मागला जो मित्रांनो एक भाग आहे प्रश्नपत्रिका अवश्य देखील तुम्ही या ठिकाणी पाहून घ्या. ओके. बघा, 31वा प्रश्न, अभिलाषा म्हात्रे या कोणत्या खेळाशी निगडीत आहेत? मित्रांनो बघा, अभिलाषा म्हात्रे या बघा जी की क्रमांक जी की कबड्डी मित्रांनो या खेळाशी संबंधित आहेत. ओके. पुढे, डायनामाइटचा आविष्कार कोणी केला? मित्रांनो बघा, डायनामाइटचा आविष्कार हा बघा जी की क्रमांक ब जे की अल्फ्रेड नोबेल बघा जी की मित्रांनो या शास्त्रज्ञाने केलेला होता. पुढे, नाटो म्हणजे काय? मित्रांनो बघा, नाटो म्हणजे काय किंवा नाटोचं विस्तृत रूप किंवा संक्षिप्त रूप बघा जिकडे आपल्याला विचारण्यात आलेलं आहे. तर ते म्हणजे मित्रांनो बघा जे की क्रमांक नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन मित्रांनो बघा जे की याचं जे की मित्रांनो असा अर्थ होतो बघा जे की याचं संक्षिप्त रूप आहे, फुल फॉर्म आहे. ओके. लक्षात ठेवून घ्या. जे की बघा क्रमांक नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन लक्षात ठेवा. पुढे, हां, चंद्र दररोज किती मिनिटे उशिरा उगवतो? मित्रांनो बघा, चंद्र दररोज एकूण किती मिनिटे बघा जे की रोजपेक्षा उशिरा उगवतो? तर बघा जे की क्रमांक ड 50 मिनिटं आपल्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे. ओके. जर समजा आज जर या ठिकाणी 7ला निघाला तर उद्या 6 वाजून 10 मिनिटाला निघतो अगोदरच्या. ओके. लक्षात ठेवा. पुढे, हां, 15व्या जनगणनेचे घोषवाक्य काय कोणते होते? मित्रांनो बघा जे की मागं जे 2011ला जनगणना झाली बघा, त्या मित्रांनो ती बघा जी आपल्या भारताची 15वी जनगणना होती. ओके. तर त्या जनगणनेचं घोषवाक्य काय होतं? तर ते म्हणजे बघा जी की क्रमांक आपली जनगणना आपले भवितव्य. ओके. लक्षात ठेवा. पुढे बघा, बीड जिल्ह्याला एकूण किती जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहेत? मित्रांनो बघा, बीड या जिल्ह्याला बघा जे की एकूण बघा क्रमांक ब जे की 6 जिल्ह्याच्या सीमा लागलेल्या आहेत. ओके. लक्षात ठेवा. मित्रांनो बघा, आता जे की या ठिकाणी प्रश्नाला बरेच विद्यार्थी बघा 5-6 म्हणत आहेत. जर तुम्हाला थोडंसं जर या ठिकाणी संशय वाटत असेल तर तुम्ही काय करा, आपल्या महाराष्ट्राचा बघा या ठिकाणी नकाशा पहा आणि नकाशा पाहिल्यावर तुम्हाला बघा जे की या ठिकाणी मित्रांनो 6 जिल्हे बघा जे की लक्षामध्ये येतील बघा जे की याच्या अवतीभोवती आहेत. ओके. लक्षात ठेवा. मित्रांनो बघा, मी काय सांगतो आता तुम्हाला बघा, बीड जिल्ह्यावर एक 10 प्रश्नसंच बघा जे त्या ठिकाणी विचारले जातात. म्हणून पूर्ण बीड जिल्ह्याचे मित्रांनो बघा माहिती या ठिकाणी तुमच्यापाशी असू द्या. संपूर्ण बघा बीड जिल्ह्यावर जेवढं काही ठिकाणी प्रश्नसंच तयार होतात ते संपूर्ण त्या ठिकाणी पाठांतर मात्र या ठिकाणी नक्कीच करून घ्या. ओके. पुढचा प्रश्न बघा आता, हां, बेळगाव सीमावादाचा प्रश्न कोणत्या 2 राज्यांशी संबंधित आहे? मित्रांनो बघा, बेळगाव सीमावादाचा प्रश्न हा बघा जी की कोणत्या 2 राज्यांशी संबंधित आहे? तर ते म्हणजे बघा जी की महाराष्ट्र व कर्नाटक आपल्या प्रश्नाचा ठिकाणी करेक्ट आन्सर होणार असेल. पुढे, सध्याचे UPSCचे अध्यक्ष कोण आहेत? मित्रांनो बघा, सध्याचे UPSCचे अध्यक्ष हे बघा जी की क्रमांक ड डॉक्टर अजय कुमार हे आहेत. ओके. लक्षात ठेवा. पुढे, भारताचे सध्याचे महान्यायवादी कोण आहेत? मित्रांनो बघा, जे की पद व पदावर कोण आहेत या प्रकारचे प्रश्न तुम्हाला जास्त प्रमाणात विचारले जात आहेत. त्या प्रकारचे आवश्यक करून घ्या. बघा, आपल्या भारताचे सध्याचे महान्यायवादी कोण आहेत? तर ते म्हणजे बघा जे की क्रमांक R व्यंकटरमणी आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार असेल. पुढे, महाराष्ट्रात लोकसभा व राज्यसभेच्या एकूण जागा किती आहेत? मित्रांनो बघा, महाराष्ट्रामध्ये एकूण लोकसभा व राज्यसभेच्या एकूण जागा बघा जे की क्रमांक ब 67 इतक्या आहेत. पुढे,
महाराष्ट्रात विधानसभा व विधान परिषदेच्या एकूण जागा किती आहेत? मित्रांनो बघा, आपल्या महाराष्ट्र राज्यात बघा जी की याच प्रकारचा प्रश्न विचारलाय वरच्या प्रकारचा, विधानसभा आणि विधान परिषदेच्या एकूण जागा या बघा जी की क्रमांक अ जी की 366 इतक्या आहेत. ओके, लक्षात ठेवा. पुढे आता बघा, हां, बीड जिल्ह्यात एकूण किती विधानसभा मतदारसंघ आहेत? मित्रांनो बघा, बीड जिल्ह्यामध्ये एकूण बघा जे की विधानसभा मतदारसंघ हे बघा जे की क्रमांक ब 6 आहेत. लक्षात ठेवा. पुढे आता बघा, पुढचा प्रश्न देखील बीडवर आलेला आहे. 43वा प्रश्न. हां, बीड जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती आहे? मित्रांनो बघा, बीड जिल्ह्याचं क्षेत्रफळ हे बघा जे की क्रमांक क 10,693 चौरस किलोमीटर इतकं आहे. ओके, पुढे सध्या बघा मित्रांनो, सध्याचे बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कोण आहेत? मित्रांनो बघा, सध्याचे बीड या जिल्ह्याचे बघा जे की जिल्हाधिकारी कोण आहेत? तर ते म्हणजे मित्रांनो बघा जे की क्रमांक ड विवेक जॉन्सन आपल्या प्रश्नाचा या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार असेल. ओके, पुढे हां, पुढीलपैकी कोणता पोलीस पाटलाचा अधिकार नाही? तर बघा मित्रांनो, जे की पोलीसपैकी बघा मित्रांनो या ठिकाणी पोलीस पाटलाचा कोणता अधिकार नाही? तर ते म्हणजे बघा, पर्यायात काय काय आहेत? अटक करण्याचा, गुन्ह्याची नोंद ठेवण्याचा, की सामाजिक विभाग आणि समस्या सोडविण्याचा, की गावात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचा. तर मित्रांनो बघा की यापैकी कोणता पोलीस पाटलाचा अधिकार नाही? तर ते म्हणजे बघा जी की क्रमांक अ अटक करण्याचा. मित्रांनो बघा जी की पोलीस पाटलाला अधिकार दिलेला नाही. जर याला सोडलं, गुन्ह्याची नोंद ठेवण्याचा, सामाजिक विभाग आणि समस्या सोडविण्याचा आणि गावात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचा बघा जी की मित्रांनो इत्यादी बघा जी की अधिकार पोलीस पाटलाला दिलेले आहेत. ओके, पुढे बघा, आचार्य देवव्रत यांच्या अगोदर आपल्या महाराष्ट्राचे राज्यपाल कोण होते? बघा मित्रांनो, आपल्या महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल हे बघा जी की आचार्य देवव्रत हे आहेत. आता यांच्या अगोदर कोण होतं? तर ते म्हणजे बघा जी की क्रमांक ब सी.पी. राधाकृष्णन हे होते. ओके, आता यांच्या अगोदर कोण होते? तर ते म्हणजे बघा जी की क्रमांक अ रमेश बैस हे होते. ओके, तर बघा जी की प्रश्नाचा करेक्ट आन्सर बघा जी की सी.पी. राधाकृष्णन हे बघा करेक्ट आन्सर या ठिकाणी होणार असेल. पुढे बीड जिल्ह्यात पुढीलपैकी कोणती नदी नाही? बिंदुसरा, सिंदफणा, कृष्णा की मांजरा. यापैकी मित्रांनो बघा जे की बीड जिल्ह्यामध्ये कृष्णा ही नदी नाही. ओके, लक्षात ठेवा. बिंदुसरा, सिंदफणा आणि मांजरा बघा तीनही नद्या बघा मित्रांनो जी की बीड या जिल्ह्यामध्ये आहेत. पुढे खालीलपैकी कोणती पर्वतरांग बीड जिल्ह्यात आहे? आता निर्मल, सातपुडा, दिवा की बालाघाट. मित्रांनो बघा यापैकी बघा क्रमांक ड जे की बालाघाट ही जी मित्रांनो बघा पर्वतरांग आहे ही बीड या जिल्ह्यामध्ये आहे. ओके, लक्षात ठेवा. पुढे बघा आता, हां बघा, बीड जिल्ह्यातील पुढीलपैकी कोणती आदिवासी जमात आढळून येत नाही? मित्रांनो बघा, बीड जिल्ह्यात बघा जी की पुढीलपैकी कोणती आदिवासी जमात या ठिकाणी आढळून येत नाही? तर ती म्हणजे बघा जी की क्रमांक अ महादेव कोळी. जर हिला सोडलं, कैकाडी, गौड आणि पारधी मित्रांनो बघा की या 3 आदिवासी जमाती बीड या जिल्ह्यामध्ये आढळून येतात. लक्षात ठेवा. पुढे आता, जर BAT बॅट बरोबर 9, HORAC हॉर्स बरोबर 25, एज्युकेशन बरोबर 81, तर मोशन बरोबर काय? मित्रांनो बघा केलंय काय? BAT एकूण 3 शब्द 3चा वर्ग 9, हॉर्स एकूण 5 शब्द 5चा वर्ग 9, 5चा वर्ग 25, एज्युकेशनमध्ये बघा जी की एकूण 9 शब्द आहेत, 9चा वर्ग 81. आता मोशनमध्ये एकूण किती? तर 6 शब्द, तर 6चा वर्ग किती? 36. बघा क्रमांक ब आपला प्रश्नाचा करेक्ट आन्सर. ओके, लक्षात ठेवा. या प्रकारे आपण प्रत्येक प्रश्नाचे जी की एकदम काही सेकंदामध्ये उत्तर काढू शकतो. पुढे आता, एका आयताची लांबी ही रुंदीच्या दुप्पट असून त्याची परिमिती 1020 आहे. तर त्या आयताचे बघा जी की मित्रांनो क्षेत्रफळ आपल्याला विचारलं. बघा मित्रांनो, लांबी ही रुंदीच्या दुप्पट आहे. म्हणून मी काय करतो आता स्पष्टीकरण घेतो. आता लांबी ही रुंदीच्या दुप्पट आहे ना, तर रुंदी जर आपण 1x मानलं तर लांबी किती असेल? 2x. ओके, बरोबर. एकूण किती परिमिती? 1020 घेतलो. पुन्हा 1x + 2x झाले किती? 3x बरोबर 1020. आता x बरोबर, आता हे 1020 भागाकारामध्ये गेले 3. तर या 1020ला जर मी 3 भागलो तर आलं किती? बघा जी की लांबी आपल्याला किती भेटली? 340. ओके, आता बघा आपल्याला मित्रांनो बघा जे की या ठिकाणी लांबी किती भेटली? तर 340. तर रुंदी किती असेल? बघा लांबी आता या ठिकाणी किती आहे? 2x. ओके, म्हणजे दुप्पट आहे रुंदीच्या. तर आता रुंदी किती असेल बघा जी की याची नेहमी म्हणजे किती? तर ती असेल 170. आता ओके, आपल्याला काय रुंदी भेटली, लांबी भेटली. तर रुंदी किती? 170 आणि लांबी भेटली 340. आता आयताचं क्षेत्रफळ कसं असतं? तर ते म्हणजे मित्रांनो लांबी गुणाकारात रुंदी. आता डायरेक्ट करून टाका. लांबी किती? 200, 340 आणि गुणाकारात रुंदी 170. जर आपण 340 गुणाकारात 170 केला, 57,800 बघा आपल्या प्रश्नाचं जे की मित्रांनो करेक्ट आन्सर बघा क्रमांक अ या ठिकाणी असणार आहे. ओके, या ठिकाणी तुम्ही बघा गुणाकार करून पाहू शकता. या ठिकाणी मी काय केलो,
आता जर समजा तुम्हाला या ठिकाणी मी जर वरी असं लिहून सांगलो तर या ठिकाणी बघा ही एकतर समोरची स्क्रीन या ठिकाणी पुरणार नाही आणि दुसरं म्हणजे बघा तुम्हाला समजण्यात या ठिकाणी खूप अडथळे निर्माण होतात आणि पुन्हा बघा जे काही ठिकाणी विद्यार्थी कमेंटद्वारे परेशान करायला लागतात. म्हणून बघा मी या ठिकाणी डायरेक्ट बघा जी आन्सर बघा मित्रांनो स्पष्टीकरण या ठिकाणी खाली जे की लिहून घेतलेलं आहे, नोट डाऊन करून घेतलेलं आहे. ओके, पुढे हां, एका वस्तूची खरेदी किंमत ₹500 आहे, विक्री किंमत ₹350 आहे. तर या व्यवहारातील शेकडा तोट्याचे प्रमाण किती? बघा तोट्याचं प्रमाण म्हटलंय खरेदी किंमत 500 मायनस विक्री किंमत 350 घेतलो, आलं किती बघा जी की ₹150 तोटा झाला आहे. ओके, तोटा किती झाला? 150 घेतलो, अंशात छेदामध्ये घेतलो, एकूण खरेदी किंमत ₹500. आता गुणाकार घेतलो 100. ओके, आता जर समजा मी या ठिकाणी हे 2 शून्य खालचे कट, हे 2 शून्य वरचे कट, आता 3 5 क 5 5 त्रिक 15 आणि समोरचा 1 शून्य म्हणजे बघा की जवळपास 30% आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर बघा की तोटा झालेला आहे. ओके, जे की बघा क्रमांक 32% आपला तोटा झालेला आहे, करेक्ट आन्सर होणार असेल. पुढे हां, जर भारताचा संबंध रुपयाशी असेल तर जपानचा संबंध प्रश्नचिन्हासोबत. बघा मित्रांनो, भारताचा संबंध जर रुपयाशी असेल, बघा आता भारताचा चलन जर रुपया असेल तर जपानचं चलन काय? तर जपानचं चलन हे मित्रांनो बघा जी की क्रमांक येन हे आहे. ओके, लक्षात ठेवा. पुढे आता बघा खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? बघा रशिया या देशाचे चलन रुबल आहे, चीन या देशाचे चलन युआन आहे, श्रीलंका या देशाचे चलन रुपी आहे व बांगलादेश या देशाचे चलन जे की पाऊंड आहे. ओके, तर आता या चारीपैकी कोणतं बघा जे की विधान चुकीचं आहे? तर ते म्हणजे बघा जे की मित्रांनो क्रमांक ड, बांगलादेश या देशाचे चलन रुबल आहे, बघा जे की पाऊंड आहे, हे बघा जे की मित्रांनो विधान चुकीचं आहे. ओके, तर कारण मित्रांनो बघा बांगला देशाचे बघा जे की मित्रांनो चलन हे बघा जे की टक्का हे आहे. ओके, लक्षात ठेवून घ्या. पुढचा प्रश्न. ओके, तर बघा जे की क्रमांक मित्रांनो ड, बांगलादेश बघा जे की आपल्या प्रश्नाचं मित्रांनो जे की चुकीचं विधान असणार आहे उत्तर. ओके, पुढे पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? आता बघा कोणतं विधान आपल्याला बरोबर आहे हे प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ओके, तर ज्यू या धर्माचे धर्मग्रंथ तोराह हे आहे, बौद्ध धर्माचे धर्मग्रंथ बघा जे की बुद्ध चरित्र हे आहे, हिंदू धर्माचे धर्मग्रंथ महाभारत हे आहे की जैन धर्माचा धर्मग्रंथ बायबल आहे. तर बघा मित्रांनो जे की या ठिकाणी बघा विधान बरोबर विचारले, आता वरी चुकीचं विचारले, आता बरोबर विचारले, तर ते म्हणजे मित्रांनो बघा जे की क्रमांक अ, जे की ज्यू या धर्माचा धर्मग्रंथ हे मित्रांनो बघा जे की तोराह आहे, हे बघा जे की या ठिकाणी बरोबर विधान असणार आहे. ओके, जे की बघा अ लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचं आहे. पुढे हां, पोलीस पाटलाविषयी पुढीलपैकी कोणती विधाने चुकीची आहेत? मित्रांनो बघा पोलीस पाटलाविषयी खालीलपैकी कोणती विधाने चुकीची आहेत? जसं की पोलीस पाटील गावातील जन्म व मृत्यूची नोंद ठेवतो, पोलीस पाटील ग्रामसभा बोलवितो की पोलीस पाटील तंटामुक्ती अध्यक्ष असतो. यापैकी कोणती विधानं चुकीची आहे? तर ती म्हणजे मित्रांनो बघा जी की क्रमांक ड, यापैकी सर्व विधाने मित्रांनो बघा जी की या ठिकाणी चुकीची ठरणार आहेत. ओके, लक्षात ठेवा. या प्रकारचे देखील बघा तुम्हाला मित्रांनो जी की परीक्षेमध्ये प्रश्नसंच या ठिकाणी पाहायला मिळू शकतात. ओके, पुढचा प्रश्न. हां, पोलीस पाटील पदाची निर्मिती महाराष्ट्रात कधी झाली? मित्रांनो बघा पोलीस पाटील पदाची निर्मिती ही महाराष्ट्रामध्ये बघा जी की इंग्रजांच्या काळापासून 1857 पासून मित्रांनो बघा जी की ठिकाणी सुरू झाली होती. ओके, लक्षात ठेवा. पुढे महाराष्ट्र राज्यातील नव्या एस.टी. बसेसचे नामकरण कोणत्या नावाने करण्यात आले आहे? तर ते म्हणजे मित्रांनो बघा जे की क्रमांक ड, राजमाता जिजाऊ या नावानं करण्यात आलेलं आहे. पुढे हां, 59वा प्रश्न. जागतिक लष्कर शक्ती निर्देशांक 2026 मध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे? मित्रांनो बघा जागतिक लष्कर शक्ती निर्देशांक 2026 मध्ये भारताचा क्रमांक हा बघा जे की पर्याय क्रमांक अ बघा जे की मित्रांनो चौथा आपल्या प्रश्नाचा या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार असेल. ओके, लक्षात ठेवा. 60वा प्रश्न बघा, आयनूर अम्मानूर उत्सव कोणत्या राज्यातील कोटा जमातीशी संबंधित आहे? बघा आयनूर अम्मानूर हा जो उत्सव आहे मित्रांनो बघा जे की हा क्रमांक बघा जे की ब, तमिळनाडू मित्रांनो बघा जे की या राज्यातील कोटा या जमातीशी संबंधित आहे. ओके, लक्षात ठेवा. पुढे 61वा आंतरराष्ट्रीय फळ दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? मित्रांनो बघा आंतरराष्ट्रीय फळ दिवस हा बघा जे की क्रमांक अ, जे की 1 जुलै या दिवशी साजरा केला जातो. पुढे देशातील पहिले कृषी हॅकेथॉन कोठे आयोजित केले आहे? तर बघा मित्रांनो आपल्या देशातील पहिलं बघा जे की कृषी हॅकेथॉन कोठे बघा जे की आयोजित केलेलं आहे? तर ते म्हणजे बघा जे की क्रमांक मित्रांनो ब,
पुणे आपल्या प्रश्नाचा या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार असेल. ओके. पुढे भारताच्या 16व्या जनगणनेची सुरुवात कधी होणार आहे? मित्रांनो बघा, आपल्या भारत देशाच्या बघा जी की 16व्या जनगणनेची सुरुवात ही बघा जी की क्रमांक 1 ऑक्टोबर 2026 पासून या ठिकाणी जी की सुरुवात होणार आहे. पुढे कोणत्या पोषद्रव्यास शरीराचे इंधन म्हणतात? मित्रांनो बघा, कोणत्या पोषद्रव्यास बघा जी की ठिकाणी शरीराचं इंधन म्हटलं जातं, तर ते म्हणजे बघा जी की क्रमांक ड कर्बोदकाला म्हटलं जातं. लक्षात ठेवा. पुढे प्लास्टिक बंदी लागू करणारे पहिले राज्य कोणते आहे? किंवा बघा मित्रांनो, जे की प्लास्टिक बंदी लागू करणारं आपल्या भारतातलं पहिलं राज्य ते म्हणजे बघा जी की क्रमांक जे की हिमाचल प्रदेश. लक्षात ठेवूया. पुढे मतांची जनगणना करणारे देशातील पहिले राज्य कोणते बनले आहे किंवा कोणते ठरले आहे? तर ते म्हणजे बघा जी की क्रमांक ब, जे की कर्नाटक आपल्या प्रश्नाचा या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. पुढे स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना कोणत्या शहरात केली? तर ते म्हणजे बघा जी की क्रमांक मुंबई या शहरामध्ये बघा जी की 1875 वर्षी केलेली होती. ओके. लक्षात ठेवा. राजगुरुनगर कोणत्या नदीच्या काठावर वसलेली आहे? तर बघा, राजगुरू हे जे मित्रांनो बघा नगर आहे बघा जी की क्रमांक ड भीमा या नदीच्या काठावर वसलेले शहर आहे. पुढे सूर्यफूल ही डॅश डॅश वनस्पती आहे. तर मित्रांनो बघा, सूर्यफूल ही बघा जी की क्रमांक द्विबीजपत्री बघा जी की द्विबीजपत्री मित्रांनो जी की वनस्पती आहे. पुढे बर्फात डॅश डॅश मिसळल्यानंतर तो वितळण्यास खूप वेळ लागतो. तर मित्रांनो बघा जी की बर्फामध्ये जर आपण मीठ मिसळलं तर ते म्हणजे बघा की तो वितळण्याच्या ठिकाणी खूप जास्त वेळ लागतो. ओके. लक्ष ठेवा. पुढे मलेरियाचा प्रादुर्भाव कशामुळे होतो? तर बघा मित्रांनो, जे की मलेरियाचा प्रादुर्भाव हा बघा जी की क्रमांक प्रोटोझोवा यामुळे होतो. ओके. लक्षात ठेवा, प्रोटोझोवा या विषाणूमुळे. पुढे सोन्याची संज्ञा कोणती आहे? मित्रांनो बघा, सोन्याची संज्ञा ही बघा जी की क्रमांक ब AU ही आहे. लक्षात ठेवा. पुढे पीतक्रांती कशाशी संबंधित आहे? तर बघा मित्रांनो, पीतक्रांती ही बघा जी की क्रमांक क बघा जी की तेलबिया उत्पादनाशी संबंधित आहे. पुढे बघा आता, हां, तर मुलीचा जन्म कोणत्या गुणसूत्रामुळे होतो? मित्रांनो बघा, मुलीचा जन्म हा बघा जी की क्रमांक ड XX या गुणसूत्रामुळे होतो आणि मुलाचा XY या गुणसूत्रामुळे होतो. ओके. लक्षात ठेवा. पुढे कोणत्या राज्य सरकारने साओरा आदिवासींना आदिवासाचे हक्क दिले आहेत? मित्रांनो बघा जी की क्रमांक ओडिसा या बघा जी की राज्य सरकारने साओरा या आदिवासींना बघा जी की आदिवासाचे बघा जी की जंगलामध्ये आदिवासाचे हक्क दिलेले आहेत. ओके. पुढे बघा, झारखंड या राज्याची राजधानी कोणती आहे? मित्रांनो बघा, झारखंड या बघा जी की राज्याची राजधानी ही बघा जी की क्रमांक ब रांची ही आहे. पुढे तांबेरा हा रोग कोणत्या पिकावर पडतो? मित्रांनो बघा, तांबेरा हा जो रोग आहे बघा जी की क्रमांक गहू या पिकावर पडणारा रोग आहे. बघा, हा जलक्षेत्राशी संबंधित राष्ट्रीय कार्यशाळा प्रिन्सेस बघा प्रिन्सेस 2026चे उद्घाटन कोठे करण्यात आले? तर बघा जी की मित्रांनो क्रमांक ड पुणे आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. ओके. पुढे 79वा बीड जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री कोण बनले आहेत? मित्रांनो बघा, जे की सध्याचे बीड या जिल्ह्याचे बघा जे की नवीन पालकमंत्री हे बघा जे की क्रमांक सुनेत्रा पवार जे की आपल्या आपल्या प्रश्नाचं मित्रांनो करेक्ट आन्सर ठिकाणी होणार असेल. ओके. शेवटचा ग्रॅमी पुरस्कार 2026 कोणाला मिळाला आहे? मित्रांनो बघा, जे की ग्रॅमी पुरस्कार 2026 हा बघा जी की क्रमांक ब मित्रांनो दलाई लामा यांना मिळालेला आहे. ओके. तर मित्रांनो बघा, ही होती बघा जी की आपली आजची बीड जिल्हा पोलीस पदवी भरती प्रक्रिया 2026 साठीची बघा जी की 80पैकी 80 मित्रांनो गुणाची ही आजची आपली प्रश्नपत्रिका. जर तुम्हाला ठिकाणी व्हिडिओ आवडला असेल तर बघा आपल्याला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणखीन बघा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अवश्य सबस्क्राईब पण करून घ्या. तर भेटू पुन्हा अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.